स्टार्ट. नमस्कार, ज्ञानपंख 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ज्ञानपंख 24 न्यूजची टीम सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार या परिसरामध्ये आलेली आहे. या परिसरामध्ये आयात एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचलित या माध्यमामधून मातोश्री वृद्धाश्रम वाकोट या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. नव्यानंच या वृद्धाश्रमाची या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. या मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष अखिल कादरी या ठिकाणी उपस्थित आहे. या वृद्धाश्रमामागचा हेतू नेमका काय आहे की शासन या वृद्धाश्रमाला कशा प्रकारे मदत करतं. वृद्धाश्रम म्हणजे नेमकं काय की जे मुलं आपल्या आई वडिलांना घरी व्यवस्थितपणे सांभाळत नाही, त्यांना व्यवस्थित वागणूक देत नाही, अशांची देखभाल, अशांचा सांभाळ अशा मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून केला जातो. आणि तो संकल्प, तेच ध्येय डॉक्टर अखिल कादरी यांनी केलेलं आहे. ते माझ्या समोर आहे. डॉक्टरजी, आपल्याला काय वाटलं की या भागामध्ये हे वृद्धाश्रम सुरू करावं आणि भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहात? मला असं वाटलं की वृद्धांची आपण सेवा करावी. आणि आमचे वडील वारंवार सांगत होते की वृद्धांची सेवा करणे ही ईश्वराची सेवा आहे. त्या संकल्पनेतून मला ग्रामीण भागामध्ये वृद्धाश्रम चालू करा असं वाटलं, म्हणून मला वृद्धाश्रम चालू करायचं छंद झाला आणि मी ते चालू केलं. त्यांचं म्हण की मी प्रेरणा घेऊन, आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन, आई वडिलांनी दाखवलेल्या मार्गानुसार मी या ठिकाणी वृद्धांची सेवा माझ्या हातून घडायला पाहिजे, त्या माध्यमातून मी हे वृद्धाश्रम सुरू केलेलं आहे. या ठिकाणी त्या वृद्धाश्रमाचे संचालक शालिक भाऊ शेळके या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहे. काय वाटतं आपल्याला की या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून की खरोच वृद्धांना या ठिकाणी सेवा दिल्या जाईल का दिल्या जाणार नाही? नमस्कार. प्रथमतः मी आपल्या ज्ञानपंख या चॅनलचे मनपूर्वक आभार मानतो की जेणेकरून आपण एवढा तुमचा अमूल्य वेळ देऊन या वृद्धाश्रमावर आलात आणि एक छोटीशी मुलाखत घेतली. ठीक आहे, तुम्ही जे प्रश्न मला केला, विशेष सांगायचं म्हणल्यानंतर माझे आणि डॉक्टर अखिल कादरी यांचे खूप जुने संबंध आहे. आता या संबंधानुसार मी ज्यावेळेस त्यांच्या घरी यायचो तर त्यांचे वडील खूप ज्ञानी होते आणि आई वडिलाबद्दल खूप आस्थेनं बोलायचे. माझ्याही आई वडिलांची कधीही विचारपूस करायचे. तसेच त्यांनी या वृद्धाश्रमाची एक संकल्पना आम्हाला बोलून दाखवली होती, परंतु ते आमच्या ध्यानीमनी नसताना तरीसुद्धा आमचे मित्र डॉक्टर अखिल कादरी यांनी गेल्या 4-5 वर्षापासून वृद्धाश्रमासाठी खूप परिश्रम घेतले आणि कशा पद्धतीनं हे मेहनत केली हे त्यांनाच माहीत आहे. असो, या वृद्धाश्रमाचा फायदा खरोखरच जे पीडित आई वडील असेल, वयोवृद्ध असेल किंवा त्यांचा सांभाळ त्यांच्या मुलाकडनं होत नसेल तर त्यांनी खरोखरच या वृद्धाश्रमाला भेट देऊन नक्कीच त्यांना इथं रवाना करावं. त्याची खूप सेवा ही केल्या जाईल, कारण की इथे डॉक्टर सुद्धा जागेवरच राहणार आहे. तरी मी एवढं बोलून थांबतो. अशा पद्धतीने या वृद्धाश्रमाचे संचालक शालिक भाऊ शेळके यांनी वृद्धाश्रमाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे की भविष्यामध्ये वृद्धाश्रम कशा प्रकारे या ठिकाणी कार्यान्वित राहील, कशा प्रकारे वृद्धांना या ठिकाणी सेवा दिल्या जाईल. आता ही फक्त सुरुवात आहे. आपण माझ्या पाठीमागं बघू शकता ही वृद्धाश्रम आहे आणि या वृद्धाश्रमामध्ये अजून वृद्ध दाखल नाही. 2 दिवसामध्ये या ठिकाणी वृद्ध येतील. रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि सर्वतोपरी त्या वृद्धाश्रमांना या ठिकाणी सेवा देण्याचं काम डॉक्टर अखिल करणार आहे. आपण बघू शकता की अशा पद्धतीने हे बेड या वृद्धाश्रमासाठी टाकलेले आहेत. एकूण 45 ते 46 बेड आपण पाहू शकता या ठिकाणी लावलेले आहेत
आणि नक्कीच या ठिकाणी वृद्धांना योग्य ती सेवा या ठिकाणी दिल्या जाईल अशा पद्धतीने हे वृद्धाश्रम या ठिकाणी डॉक्टर अखिल भाई यांनी निर्माण केलेला आहे आणि सर्व सुख सुविधा या ठिकाणी ते देण्याचा पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच भविष्य काळामध्ये या परिसरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सुद्धा वृद्ध की ज्यांना खरोखर म्हणजे ते वंचित आहेत अशांना या ठिकाणी न्याय देण्याचे काम या मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून घडेल. धन्यवाद.